नमस्कार, मी जयराम पुरे. आपण पाहताय समीक्षा. कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झालेत. ते आहेत माजी केंद्रीय मंत्री आणि आता हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची धुरा सांभाळणारे वीरभद्र सिंग. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावरच्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपनं केली आहे. ते पोलाद मंत्री असताना एका खासगी कंपनीनं त्यांना 2 कोटी रुपयांची लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तर केवळ राजकीय हेतूनं भाजप आरोप करत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. आज की तारीख में जो आरोप हैं और निश्चित तौर से जो हिमाचल प्रदेश के कांग्रेस पार्टी के लीडर वीरभद्र सिंह जी पर लगे हैं, ये आरोप पहली बार नहीं लगे हैं. जब वो मुख्यमंत्री थे तब भी इस तरह के उनके ऊपर गंभीर आरोप लगे थे और आज भी लगे. देखिए, ऐसा लगता है कि लोग मीडिया के जरिए ही आज बात करना चाहते हैं और ये बात हम लगातार कह रहे हैं. सच्चाई का पता तभी चलेगा जब कानून अपना काम करेगा. कानून को अपना काम करने दीजिए, कानून को अप्रोच कीजिए. कानून यकीनन दूध का दूध पानी का पानी करेगा. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात हिमाचल प्रदेशमधल्या न्यायालयानं त्यांच्यावर आरोपपत्र ठेवल्यानं त्यांना लघु आणि मध्यम उद्योग मंत्री पदाचा जून 2012 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांची सूत्र काँग्रेसनं त्यांच्याकडे दिल्याबद्दल भाजपनं टीका केली आहे. श्रीमती सोनिया गांधी ने जो हिमाचल में विधानसभा के चुनाव होने वाले हैं अगले महीने, उनकी कमान जो है वो श्री वीरभद्र सिंह जी को दी है. वो अपने आप में गंभीर विषय है और जो अभी आरोप लगे हैं उसके बाद कांग्रेस को निर्णय करना है कि वो आम आदमी के साथ है या भ्रष्टों के साथ है. आज हिमाचल प्रदेश का चुनाव आ गया है तो इसलिए भारतीय जनता पार्टी को ये लगता है कि ये मनगढ़ंत झूठे अफवाह भरे आरोप लगाकर वो अपनी राजनीतिक रोटियां सेक सकते हैं. तर विशेष तपास पथकामार्फत वीरभद्र सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपनं केली आहे. सीडी मामले में भी भ्रष्टाचार के आरोप वीरभद्र जी पर तय हुए. जमीन लैंड सीलिंग एक्ट से ज्यादा उनके परिवार के सदस्य रखते हैं, तब भी वो आरोपों से बच नहीं पाते. और अब जब एक नई घटना घटी है जिसने फिर न केवल कांग्रेस को शर्मसार किया है बल्कि पूरा हिमाचल देखता है कब तक हिमाचल को कलंकित करते रहेंगे काँग्रेस के भ्रष्ट नेते. तिकडे काँग्रेसचे दुसरे नेते सलमान खुर्शीद यांच्या पुढच्या अडचणीही कमी होताना दिसत नाही. गतिमंद लोकांसाठी असलेल्या पैशांचा खुर्शीद यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. खुर्शीद यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढल्याबद्दल केजरीवाल यांना काल अटक करण्यात आली होती. आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. कल किस लिए गिरफ्तार किया था और आज किस लिए छोड़ा, ना सरकार को पता और ना पुलिस को पता. तो दादागिरी करके जिसको मर्जी पकड़ लो, जिसको मर्जी अंदर कर दो. सलमान खुर्शीद यांना तात्काळ अटक करा अशी केजरीवाल यांची मागणी आहे. तर वीरभद्र सिंग यांना भाजपनं लक्ष केलं आहे. आपण सर्वसामान्य लोकांबरोबर आहोत का भ्रष्ट लोकांबरोबर हे काँग्रेसनं ठरवावं असंही भाजपनं म्हटलंय. आधी रॉबर्ट वढेरा आणि त्यापाठोपाठ 2 नेत्यांवर गंभीर आरोप झाल्यानं काँग्रेसला बचावात्मक भूमिका घ्यावी लागतीये. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मल्टी ब्रँड रिटेलमधल्या एफडीआयचं जोरदार समर्थन केलंय. शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सांगलीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात पतंगराव कदम यांनी दिल्लीतली धोरणं आखणाऱ्यांना चिमटेही काढल्यात. शेतमाल किंवा अन्य कोणत्याही उत्पादनाच्या निर्मितीपासून ते ग्राहकांपुढे पोहोचण्यापर्यंत त्याच्या हाताळणीमुळे, वाहतुकीमुळे दरवर्षी सुमारे 44,000 ते 50,000 कोटींचं नुकसान होतं. ते वाचण्यासाठी आधुनिक माल वाहतुकीच्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. त्यामध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यासाठीच सरकारनं मल्टी ब्रँड रिटेलमध्ये एफडीआयचा निर्णय घेतलाय असं म्हणत शरद पवार यांनी त्याचं जोरदार समर्थन केलंय. अन्न सुरक्षेसाठी अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी जनतेनंही साथ दिली पाहिजे असंही पवारांनी म्हटलंय. असा काही निर्णय घेतला तर त्याच्यामुळे आमचं काहीतरी संसार संकटात येईल किंवा आमचं उपजीविका अडचणीमध्ये येईल या प्रकारचा विचार करण्याची इतकी गरज नाही. कारण या सगळ्या शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि टेक्नॉलॉजी येऊन मालाचं जे 50,000 कोटीचं प्रतिवर्षाचं नुकसान होतंय ते थांबवण्याच्याबद्दलची गरज एक राष्ट्रीय गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकलेली आहेत. शहरात सध्या वेगवेगळ्या तज्ज्ञांचं पीक फुफावतंय.
ते उपसा जलसिंचन योजना बंद करण्याच्या शिफारसी करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांचंच पुनर्वसन केलं पाहिजे असं मत गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आज देशभरामध्ये काही राजकीय पक्ष शहरी जनतेसमोर, ग्राहकांच्या समोर वेगळी भूमिका मांडतायत आणि शेती उत्पादकांच्या समोर वेगळी भूमिका मांडतायत. त्यामुळे सुद्धा आज उत्पन्नावर परिणाम होताना आपल्याला दिसतोय. राज्यात खासगी संस्थांचं काम सरकारपेक्षा मोठं आहे. दिल्लीत शिक्षणविषयक धोरणं सतत बदलत असतात, पण त्यांनी या क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून धोरणं आखावीत असा सल्ला पतंगराव कदम यांनी दिलाय. तसंच दिल्लीत एअर कंडिशनमध्ये बसणाऱ्यांना काही समजत नाही असंही त्यांनी म्हटलंय. समाजात खेड्यापाड्यातले जे प्रश्न आहेत हे कुठंतरी एअर कंडिशन बसणारे दिल्लीतल्या काही लोकांना समजत नाही आणि धोरणं नवीन अशी काहीतरी येतात आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचं आज शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्या प्रसंगी सर्व नेत्यांनी त्यांची ही मतं व्यक्त केली आहेत. विजय पाटील, साम मराठी, सांगली. यानंतर कल्पेश विश्रांती घेणार आहोत, परंतु विश्रांतीनंतर समीक्षा करूयात सांगलीमधल्या 3 नेत्यांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीची. आपण पाहत आहे समीक्षा. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींना त्यांच्या गडात जाऊन आव्हान दिलंय. नितीन गडकरी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध आणखी पुरावे आपल्याकडे आहेत. 16 ऑक्टोबरला दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत आपण ते जाहीर करू असं खळबळजनक वक्तव्य अंजली दमानिया यांनी नागपुरात केलं. भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करून इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली होती. गडकरी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्यातील संदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी त्या नागपुरात आल्या होत्या. सिंचन घोटाळ्यात सर्वच पक्षाचे नेते सहभागी आहेत. तसंच लिलावात काढण्यात आलेले साखर कारखाने गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे कुटुंबीय आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी लाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. नहीं, जैसे शुगर मिल का मेरे पास क्लियर पेपर्स है, वो भी हम ज़रूर शेयर करेंगे आपके साथ. तो ये जो हुआ है ये कैसा नेक्सस है वो अगर आप स्पेशली वो शुगर इंडस्ट्रीज़ का देखोगे तो इट इज़ वेरी वेरी एविडेंट, इट इज़ क्लियर दैट इट इज़ नथिंग बट अ ह्यूज पॉलिटिकल नेक्सस. और एक नहीं, सब पार्टियां कैसी मिली हुई है, ऑपोजिशन नाम की कोई चीज़ ही नहीं है. माने उसमें बीजेपी भी है, कांग्रेस भी है, एनसीपी भी है, सब साथ में है. और एक जो है शुगर मिल जिसके बारे में हम जल्दी ही खुलासा करेंगे, वो छगन भुजबल की है और कितने ब्लेटेंटली उनको वो दी है दिखाएंगे हम आपको. सिंचन घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण स्वतः एका मध्यस्थाच्या माध्यमातून नितीन गडकरींची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक बाबी आपल्याला सांगितल्या. नेते आणि कंत्राटदारांच्या संबंधाची माहिती दिली. त्यावेळी ते मोकळेपणाने बोलले होते. आता या संदर्भात आणखी काही सज्जड पुरावे आपल्या हाती लागलेत. 16 ऑक्टोबरला अरविंद केजरीवाल यांच्या समेत संयुक्त पत्रकार परिषदेत आपण ते जाहीर करू असं त्यांनी सांगितलंय. 2 चीज़ों के लिए आए हैं. ए जो हमारी आईएससी की पॉलिटिकल विंग है उसके लिए भी आए थे और गडकरी जी का भी काफ़ी जो मैं कर रही हूँ अभी जिस पे काम कर रही हूँ उसकी अधिक जानकारी के लिए भी आई थी. नितीन गडकरी यांच्याबरोबर झालेल्या वार्तालापाची माहिती संघाचे राष्ट्रीय प्रचारक सुनील देशपांडे यांना मुंबईत देण्यात आली. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह संघाच्या विविध नेत्यांना सुद्धा ईमेल करण्यात आले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टर मोहन भागवत यांना भेटण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे गडकरींच्या गडात येऊन दमाने यांनी त्यांना आव्हान दिल्यानं गडकरी आता काय पाऊल उचलतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय डाफ, साम मराठी, नागपूर. राज्यात सांगली जिल्ह्यातून 3 मंत्री मंत्रिमंडळात आहेत. हे 3ही मंत्री व्यासपीठावर एकत्र आले तर मग एकमेकांच्या कोपरखळ्या काढायची संधी ते सोडत नाहीत. त्याचीच प्रचिती आजही आली. आधी जयंत पाटील यांनी वनमंत्र्यांना टोला मारला आणि त्यानंतर वनमंत्रीही स्वस्थ बसले नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपस्थितांची त्यामुळे चांगलीच करमणूक झाली. आज सांगलीमध्ये कृषी विद्यालयाच्या कार्यक्रमात गृहमंत्री आर पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील आणि वनमंत्री पतंगराव कदम यांच्यामध्ये शिक्षण संस्थांमध्ये झाडं लावण्यावरनं जुगलबंदी रंगली. यावेळी जयंत पाटील यांनी आधी वनमंत्र्यांना चिमटा काढला. मी मगाशीच पतंगराव कदम साहेबांना सांगितलं की तुम्ही फॉरेस्ट मिनिस्टर आहे अशी घोषणा करा की
जेवढी जागा शिक्षण संस्थांच्याकडे असेल त्यात झाडं लावली नाहीत तर त्या जागा परत घेऊ म्हणून. तर पतंगराव कदम साहेब म्हटले की हे काय सांगू नकोस मला, तू काहीतरी नवीन काढू नकोस. आणि अलीकडे फॉरेस्ट मिनिस्टर सगळीकडे गेले तर त्याचा आग्रह धरतात असं ऐकल्यामुळं मी याचा उल्लेख केला. बाकी काही इथं विषय काढण्याचा उद्देश नव्हता. त्यापाठोपाठ RR पाटील यांनीही वनमंत्र्यांना सल्ला दिला. जयंतरावजींनी झाडं लावायचा सल्ला चांगला दिलाय. अलीकडे वृक्षारोपणामध्ये त्यांनी स्वतःला फार झुकून घेतलंय. पण कदम साहेब, आपण त्यांची एक गोष्ट मात्र ऐकू नका की झाडं लावली नाहीत तर जमिनी वन खात्याने घ्याव्यात, ही मागणी मात्र आपण मान्य करू नका. याचं कारण लोक गैरअर्थ काढतील की सरकार काय चांगल्या हेतूने जमिनी घेत नाही असा अर्थ काढला जाऊ शकतो. म्हणून त्यांना झाडं लावण्यासाठी काही आर्थिक मदत करणं, प्रोत्साहन देणं, अशा गोष्टी आपण जरूर करू. मात्र त्यानंतर पतंगरावांनी जयंत पाटील यांना चांगलाच टोला मारला. जयंत पाटलांनी अनेक महत्वाचे मुद्दे निर्माण केले असे आमचे एक अभ्यासू मंत्री आणि साहेबांनी आता परत विश्वासानं अर्थ खातं दिले. जोपर्यंत आहे तोपर्यंत दणका मारा. दुष्काळी भागाच्या निधीसाठी फॉरेस्ट मंत्री झालो आणि 100 कोटी झाडं लावायचा महत्वाकांक्षी कार्यक्रम घेतला. तेव्हा जयंतरावनी सुद्धा महत्वाची भूमिका ग्रामीण विकास खात्याच्या मार्फत ग्रामपंचायत राबवली. यावेळा का ढिले पडलेत हे मला काही कळत नाही. या सगळ्या जुगलबंदीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषी मंत्री शरद पवार यांनी गुगली टाकली. कार्यक्रमाला जायचं म्हणजे पतंगराव, जयंतराव आणि आझाद हे तिघं व्यासपीठावर भेटणार आणि त्यामुळे त्यांची जुगलबंदी काही ना काहीतरी ऐकायला मिळणार. कुठल्याही बाकीच्या सगळ्या कामातून थोडंसं काही मनाला आनंद वाटेल असं काहीतरी ऐकायला लागतं आणि ते वेळेला हे तिघा सहसा ऐकायला मिळतं. म्हणजे हे तिघांचं भाषण ऐकल्याच्या नंतर लोकांना समोर वाटतं की सरकारमध्ये आम्ही आत्ताचे आहोत. म्हणजे ते मागण्या एकमेकाच्या मध्ये करतात. म्हणजे समोरच्या माणसांनी पुन्हा विचारच केला पाहिजे, आपण मागण्याच करायला नको. एकूणच या जुगलबंदीनं उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी. समीक्षामध्ये आज इथेच थांबतोय. नमस्कार.